सर्व शोकाकुल जनसमुदाय आज आमच्या मंत्रिमंडळातील आमचे नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहत असताना अतिशय म्हणजे मन भरून आलेलं आहे। कारण की जो 2.5-3 वर्ष मंत्रिमंडळात काम करत असताना अनेक वेळेस त्यांच्याकडे जायचा योग आला। जसं आता सांगितलं की मंत्री असल्यामुळे आमच्या विभागासाठी निधी मागण्याकरता आणि अनेक गोष्टी करता मी एकदा त्यांची वेळ मागितली होती। मला सकाळची 8 वाजताची वेळ दिली होती आणि 7:45 वाजताच त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की साहेब तुमची वाट बघतात। मी पण म्हटलं बंगल्याच्या बाहेरच आहे, आलो 1 मिनिटात। सांगण्याचं एकच की अतिशय वेळेचे महत्त्व राखणारे आणि कणखर असं मी 3 कामं घेऊन गेलो होतो। त्यांनी मला सांगितलं सावे तुझं हे काम होईल, हे होईल, हे नाही होणार। 3 कामामध्ये 2 डिपार्टमेंटचे होतं। एक आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या स्टेडियमचा विषय होता। क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम करावं तर मी म्हटलं दादा गरवारे स्टेडियमला मला रिन्युएट करायचं आहे। तर दादा म्हणे ते महापालिकेचं ते नको करू, तू नवीन स्टेडियमचं कर, मी तुला 150 कोटी रुपये देतो। म्हणजे इतका एखाद्या गोष्टीला जी काय असेल ते एकदम स्पष्टपणे सांगणं अशी त्यांची भूमिका होती। आणि नेहमीच आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पण एखाद्या विषयावर कधी आमच्या मंत्र्यांमध्ये काही विषयावर जर काढलं तर लागलीच मध्यस्थी करून तो विषय मार्गी लावणं अशी खणकर भूमिका ते नेहमी होते। आज अतिशय म्हणजे दुःख आहे की ते आमच्यामध्ये नाहीत, आपल्यामध्ये नाहीत। मी माझ्या सावे परिवारावरती तर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आणि या छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। ओम शांती।